इथे 2 चमचे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे। आज आपण कंटोल्याची भाजी बनवणार आहोत। बऱ्याच जणांना रानभाज्या बनवायला जराशा अवघड वाटतात, पण ह्या तेवढ्या अवघड नसतात, फार सोप्या असतात। तर आज माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते। आता इथं कंटोले स्वच्छ करून घेतलेले आहे आणि ते बारीक उभे चिरून घेणार आहे। चिरून झाले की यामधल्या बियाही काढून घ्यायच्या आहेत। जास्त परिपक्व बिया यामध्ये ठेवू नका, नाही तर चव जराशी वेगळी लागते। आता एक कढई घ्यायची आहे। कढईत तेल घालायचं आहे। लगेचच त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरा तडतडला की अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा परतला गेला की लगेच त्यामध्ये मी एक टमाटर घालणार आहे आणि टमाटर एकाच सेकंदापर्यंत परतलं गेलं की लगेच आपण जी डाळ भिजत घातलेली होती ती डाळ यामध्ये आपण घालणार आहोत। डाळ सर्वसाधारण 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे। डाळ परतली गेली की लगेचच यामध्ये कंटोले घालायचे आहे। कंटोले चांगले परतायचे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटापर्यंत आपण ते झाकण लावून छान पद्धतीने वाफवून घेणार आहोत। तर व्हिडिओ कसा वाटू राहिला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं कंटोले छानपैकी वाफवून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामधले काही सुके मसाले घालणार आहोत। हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे। वाफवून झालं की त्यामध्ये छानपैकी कोथिंबीर पेरायची आहे आणि भाकर किंवा पोळीसोबत खायला घ्यायची आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।